निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येते आहे। खोपोलीतील मंगेश काळोखे या शिवसेना कार्यकर्त्याचा निर्घृण खून झालाय। राजकीय वैमनस्यातून हा खून झाल्याची बातमी समोर येते आहे। खोपोलीतील शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे हत्या प्रकरणी आता आणखीन एक मोठी अपडेट समोर येते आहे। एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरू आहे। अशातच रायगडमधील खोपोलीमध्ये देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या झाली आहे। मंगेश काळोखे यांच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलाय। भर रस्त्यावर हल्लेखोरांनी तलवार कोयत्यानं 24 ते 27 वार करून हत्या केली आहे। अंगावर शहारे आणणारा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय। नगरपालिका निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उर्मिला देवकर यांचा पराभव केला होता। या रागातूनच उर्मिला देवकर यांचे पती रवींद्र देवकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगेश काळोखे यांची हत्या केल्याचं समोर आलंय। यावरून आता खोपोली पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत देखील तसं नमूद करण्यात आलंय। महत्वाची बाब म्हणजे काळोखे यांच्या पुतण्यानं दिलेल्या तक्रारीत आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचं देखील नाव जोडलं गेलंय। त्यामुळे आता राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। खोपोलीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे। मंगेश हे खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आहेत। मंगेश काळोखे यांच्यावर हल्लेखोरांनी तलवार, कोयता आणि धारदार शस्त्रांनी पाठलाग करून हत्या केली आहे। या घटनेचा आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत। यामध्ये स्पष्ट दिसतंय की हल्लेखोर मंगेश काळोखे यांचा पाठलाग करत आहेत। रस्त्यावर पुढे जाऊन मंगेश काळोखे हे खाली पडले। त्यानंतर 3 जणांनी त्यांना घेरलं आणि एका पाठोपाठ एक असा सपासप तलवार आणि कोयत्यानं वार केले। काळोखे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर हल्लेखोरांनी सपासप वार केल्याचं दिसून येत आहे। जवळपास 24 ते 27 वार हल्लेखोरांनी केले होते। या भयानक हल्ल्यात काळोखे हे जागेवर कोसळले। काळोखे यांचा मृत्यू झाल्याचं समजून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। नेमके हा हल्ला कोणी केला? मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, त्याचबरोबर रवींद्र देवकर याचा बाउन्सर आणि इतर 3 अनोळखी लोकांविरोधात खोपोली पोलिसात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात हत्येचा कट कुणी रचला त्यांचीही नावे समोर येतात। सुधाकर घारे, भरत भगत आणि रवींद्र देवकर यांनी खुनाचा कट रचला अशी माहिती पोलीस तपासातून समोर येते। या आरोपींनी तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीनं वार करून मंगेश काळोखे याची हत्या केली आहे। अलीकडेच झालेल्या खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या पराभव आणि राजकीय वादातून ही हत्याकांड घडला असल्याचं पोलिसांकडे फिर्यादीनं सांगितलंय। सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार। आजच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोलीमध्ये जाऊन मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सांत्वन केलंय। मंगेश काळोखे यांची हत्या सुडापोटी करण्यात आली आहे। अशा प्रवृत्तींच्या लोकांना फासावर लटकवण्यात यावं अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। पोलीस देखील या प्रकरणात तपास अधिक तीव्रतेने करत असून लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लागेल अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे। शिवाय या हत्येमागं जे कोणी असतील ते कदापिही सुटणार नाही असं आश्वासन देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबियांना दिलंय। दरम्यान या घटनेनंतर खोपोली पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे या गुन्ह्याचा पुढील तपास करतायत। या प्रकरणी एकूण 10 जणांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे। 6 ज्ञात आणि 4 अज्ञातांचा समावेश यामध्ये आहे।
तपासासाठी 8 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच गुन्हेगारांना अटक केलं जाईल असं रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितलेलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचं नाव चर्चेत आलं. आरोपींमध्ये यांचं नाव असल्यानं त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तेही बघूयात. मी आज कालपासून बाहेर गावी आहे. मी आमच्या कर्जतमधील जे जैन समाजाचे सर्व व्यापारी वर्ग आहेत त्यांची राजस्थानमध्ये एक यात्रा असल्यामुळे राजस्थान गुजरातमध्ये त्या यात्रेच्या कार्यक्रमासाठी मी सकाळीच घरातून 7 वाजता निघालो. 10चं माझं फ्लाईट होतं. मी सकाळी 7 वाजता निघून 9 वाजता एअरपोर्टला पोहोचलो आणि मी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर माझा मोबाईल 1-2 तासासाठी बंद होता. नंतर मी फ्लाईटमधून 11 वाजता अहमदाबादला उतरलो. तेव्हा मला कळलं की अशी एक कोकणीमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी मनाला दुःख देणारी घटना आहे का त्या घटनेचा जितका आपण निषेध करू तितका निषेध कमीच आहे. परंतु काही वेळानंतर मला हेही समजलं का तिथे ज्यांनी घटना केली ती घटना खोपोली शहरामध्ये झाली. खोपोली शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली. त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तर त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी मी कुठेतरी बातमी बघितली का तिथे त्यांनी माझंसुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं. ह्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय. मी अगदी मनापासून मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतोय माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो मयत व्यक्ती आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जे हत्येचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं. ती घटना बघून माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे आणि काही वेळानंतर समजलं का बाबा तो FIRमध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील, संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला कर्जत असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. विशेषतः रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायदेवतावर विश्वास आहे. मी असं कधीही चुकीचं असं घाणेरडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौकशी करावी आणि जे कोण आरोपी या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे. आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहील आणि मी आपल्या समोर येण्याचं मी काम करीन. मी या माध्यमातून ज्या कुटुंबावर जे प्रसंग ओढवला आहे त्या कुटुंबाला मी त्यांच्या दुःखामध्ये मी स्वतः सामील आहे. माझे सख्खे नातेवाईक ते आहेत आणि मी माझ्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, माझ्या नातेवाईकांना सांगू इच्छितो, माझ्या मित्रमंडळीला सांगू इच्छितो हे जो प्रसंग आपल्यावर ओढवलेला आहे ह्या प्रसंगाला आपण सर्वांनी संयमाने सामोरं जावं. आपला पोलीस प्रशासनावर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे.